कसला वजन आहे बघा. पहिले इकडं मासे पाहू शकता, मोठमोठा मासा आहे, बकेट भरलेले आहेत. त्याला भेटणार आहे. हे बघा कसले मोठे मोठे सुरमई. मंडळी 500 रुपये किलो असणार आहे, 550 किलो असणार आहे. आणि इकडं पाहू शकता कसलं सकलं उचललं. मंडळी इकडं फुल ऑन मोठी मच्छी आहे, पाहू शकता. 500 रुपये किलो असणार आहे आणि 400 रुपये किलो सुरमई असणार आहे. हा 200 रुपये वाटा असणार आहे. तुकडी बघा कसली पडली. ही कुर्ली असणार आहे. कुर्ली बघा कसली वाटते बघा. पाकड बघा कसला मोठा आहे. ताड मासा बघा कसला मोठा आहे. काय झाले? पनवेलला चाललं. पनवेल फिश मार्केट. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला पुरणचा विरीन या चॅनलवर. चला तर थेट जाऊया करंजा फिश मार्केटला. मंडळी इकडं मासे पाहू शकता, मोठमोठा मासा आहे. बाजार फुल्ली भरलाय. सकाळच्या वाजले 6. करंजा मार्केट पाहू शकता फुल्ली गजबजलेला आहे. मोठी मच्छी भरपूर तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ही बघा भरपूर आहे. हा कोणता मासा आहे दादूस? टोचा आहे. आणि हा वाला नारबा आहे. हा किती किलो असेल तरी? नारबा 15 किलो. आणि टोचा किती असेल? हा 8-9 किलो असेल. हा पण टोचाच आहे ना? तांब आहे ना? व्हाईट तांब. ही बघा व्हाईट तांब तुम्हाला पाहायला भेटते. ही बघा कसली मोठी आहे बघा तांब. 2 किलो आरामात असेल ना? 2 किलो असेल. तो कोणता मासा आहे? चांद मासा आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. हा किती किलो असेल तरी? 3-4 किलो असेल. आणि तो साईडचा तिकडचा मासा मुंगूस मासा ना? हा बघा मुंगूस मासा पाहू शकता तुम्ही. तो 2 किलो असेल ना? 2 किलो असेल. फुल्ली मोठी मच्छी आहे. ही बघा आईने तांबी बघा कसल्या मोठ्या घेतल्या. हे बघा नुसतं टोचे आणलं मोठमोठं. आज साऊन आहे. डायरेक्ट बकेट भरलेले आहेत. हे बघा जसा ताड मासा तुम्ही बघितलेला भरपूर प्रमाणात होता तसा हा असणार आहे. उचल दस एक उचल मग उचल एक. हो बघा कसला मोठा आहे बघा. दादूसने उचललाय. मंडळी सुरमई पाहू शकता. छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत तुम्हाला आहे. हे बघा कसल्या मोठ्या मोठ्या सुरमई आहे. दादा कसा किलो असणार आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो असणार आहे सुरमई. आणि पाहू शकता छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत येणार. हा मावरा बघा फुल ऑन मावरा तुम्हाला बघायला भेटणार आहे. जामच आहे. वेगवेगळा मावरा भेटणार आहे. बघा मंडळी शेवण पाहू शकता. मस्त अशी हाता एवढी साईज असणार आहे. आणि हे बघा मस्त असणार आहे. हे बघा भारी साईज पण मस्त असणार आहे. मंडळी 500 रुपये किलो असणार आहे. आणि शेवण पाहू शकता हाता एवढी असणार आहे. किती येणार आहेत 1 किलो तरी? दादा 1 किलो किती येणार आहे तरी? 6-7 पीस तुम्हाला येणार आहेत. अजून आपल्याकडे इकडं नारबा आहे. नारबा कसा असणार आहे? 200 रुपये किलो असणार आहे नारबा. आणि इकडं अजून एक मासा असणार आहे. ह्यो कोणता? सकला आहे ना? सकला कसा आहे? 200 रुपये किलो. ओके. आणि टोल? हा 200 रुपये पाटी असणार आहे. आणि सुरमई कशी असणार आहे? 400 रुपये किलो. आणि सुरमई पण पाहू शकता मस्त अशी मोठी असणार आहे सुरमई. ह्यो कोणता मासा आहे? 300 रुपये किलो असणार आहे. मासा बघा भरपूर मोठा आहे. आणि हा वाला 200 किलो. 200 रुपये किलो असणार आहे. ही बघा पाटी पाहू शकता तुम्ही. डायरेक्टली येलेले 200 रुपये किलो असणार आहे. आणि फुल ऑन भरपूर मोठी मच्छी आहे. इकडं तुम्ही मच्छी पाहू शकता. तुम्हाला हलवा वगैरे पाहायला भेटणार आहे. सुरमई वगैरे असणार आहे. हे बघा माकुल वगैरे भरपूर काय मच्छी आहे. बघूया काय रेट असणार आहे. हे बघा मंडळी इकडं मोठा तुम्हाला सकला वगैरे सर्व काही सुरमई वगैरे सगळं पाहायला भेटणार आहे. बघूया काय रेट असणार आहे. दादा कुपा कसा असणार आहे? 100 रुपये पीस. 100 रुपये पीस असणार आहे. कुठला पण घ्या. कुपा पाहू शकता 100 रुपये पीस असणार आहे. इकडं हलवा आहे. हलवा कसा असणार आहे? 400 रुपये किलो. 400 रुपये किलो हलवा असणार आहे. आणि इकडं टायगर प्रॉन आहे. टायगर प्रॉन कशी असणार आहे? 800 रुपये किलो असणार आहे. ही बघा कोलंबी पाहू शकता. मस्त अशी कोलंबी आहे. आणि नंतर हवाला हापनूस आहे ना? हापनूस मासा आहे. हा बघा मोठा हापनूस मासा असणार आहे. 350 रुपये किलो. आणि हा वाला ससा मासा आहे. ससा कसा असणार आहे? 300 रुपये किलो असणार आहे. आणि हा वाला 100 रुपये पीस पोपट आहे. पोपट मासा असणार आहे. 100 रुपये पीस असणार आहे. आणि हा मुंगूस मासा आहे. मुंगूस मासा कसा असणार आहे? 150 रुपये किलो. 150 रुपये किलो. 150 रुपये किलो मुंगूस असणार आहे. आणि इकडं सुरमई पाहायला भेटते. सुरमई कशी असणार आहे? 400 रुपये किलो. सुरमई 400 रुपये किलो असणार आहे. हे काका असणार आहेत. काका तुमचं नाव? ओके इथलेच तुम्ही ना काका? ओके थँक्यू काका.
अजून तुम्हाला साईडला बघा काठी वगैरे सर्व काय असणार आहे, मांदेली असणार आहे. काही घेऊ ना तुम्हाला काही असणार आहे. तर कोलंबीचा वाटा कसा असणार आहे ताई? 200 रुपये किलो. 200 रुपये किलो कोलंबीचा वाटा असणार आहे. आणि मांदेली कशी असणार आहे? 100 रुपये किलो मांदेली असणार आहेत. म्हणजे इकडे तुम्हाला लाल ताम पाहायला भेटणार आहे. ही बघा मस्त अशी ताम असणार आहे. काही ताम कशी असणार आहे? 450 किलो असणार आहे. आणि इकडे हेकरू आहे. हेकरू कसा असणार आहे? 1500 रुपये पाटी असणार आहे. ही पूर्ण 1500 रुपये पाटी असणार आहे, फुल ऑन भरली. हा कोणता मासा आहे? रावस आहे. रावस कसा असणार आहे? 450 रुपये किलो असणार आहे. आणि इकडं आहे हलवा मासा आहे. हलवा कसा असणार आहे? 550 किलो असणार आहे. आणि इकडं नल माकुल आहे. मोठा माकुल कसा असणार आहे? 250 रुपयाला फुल माकुल असणार आहे. हा बघा किलो असणार आहे का? 250 किलो असणार आहे. हा किलोच्या वरती असेल ना? 1.5 किलो, 1.5 ते 2 किलो असणार आहे. हा बघा. सुरमई कशी असणार आहे? 400-450 किलो असणार आहे. दर दिवसाप्रमाणे रेट पण वाढणार आहे. आणि इकडं आहे ताम, अजून व्हाईट ताम आहे. व्हाईट ताम कशी आहे? 400 रुपये किलो असणार आहे. आणि काठी कशी असणार आहे? 700ला पाटी असणार आहे. ही बघा काठी. आणि हा पोपट मासा असणार आहे. मोठा आहे, पाहू शकता. 4 ते 5 किलो आरामात असणार आहे. 150 रुपये किलो. 150 रुपये किलो असणार आहे. इकडं तुम्हाला कोलंबी पाहायला भेटणार आहे. कोलंबी कशी असणार आहे? पाटीवर आहे. किती? 2000 पाटी असणार आहे. आणि पाटी पाहू शकता तुम्ही फुल्ली भरलेली आहे. आणि इकडं कावला आहे ना? कावला की पापलेट आहे? पापलेट आहे. बघा छोटा पापलेट असणार आहे. 800 रुपये किलो. 800 रुपये किलो असणार आहे. आणि इकडं अजून तुम्हाला हे बघा हलवा असणार आहे छोट्या साईजमध्ये. हलवा कशी असणार आहे? 150 रुपये किलो. साईज पाहू शकता हाता एवढी असणार आहे. ओके ताई, थँक्यू. हे बघा सगळं बोटीवालं बोटी लावून बसलेलं आहेत. आणि इकडं पाहू शकता कसलं सकलं उचललं. बघा कसलं पकडलं सकलं मस्त. 2-2 पकडलं एक सोडून. दादूचं नाव काय? त्यांचा तू बाटीर पाहू शकता कसलं सकलं मस्त. हे बघा सगळं बोटीवालं थांबलेलं. दादूच नाव काय? कुठला तू? रत्नागिरी. तू दादूस? खांडीचा. आणि तू दादूस कुठला? तारुल. न तू? आणि तू? सगळं आरामाला बसला बोटीला. हे बघ दादूस आलं. बघा हे बघा मंडळी, ताई सुरमई कटिंग करणार आहेत. तुकड्या पाडणार आहेत. हे बघा धार पाहू शकता सुरीला. पटापट तुकड्या पडल्या. नंतर त्या सेपरेट केल्या जाणार आहेत. हे बघा प्लेन कटिंग असणार आहे. एक भाग सेपरेट केलाय. आणि आता तुकड्या बघा सेम साईज तुकड्या तुम्हाला पाहायला भेटणार आहे. किती किलो सुरमई होती? नाही बाबा ते मी आता तिला हात पकडलं. मी गावातलं असं त्यामुळे मला हो बघा मंडळी सकला मासा आहे. मस्त अशी खवलं काढली जाणार आहे सकल्या मासाची. काय थोडा बिड्या तू घरीच नाही. बघा तोंड सेपरेट केलेलं आहे. आणि आता बोट्या केल्या जाणार आहेत त्याच्या पण सकल्या मासाच्या. बघा आपली घाण काढलेली आहे पूर्ण. आणि काटा सेपरेट होणार आहे. बघा हा काटा सेपरेट झालेला आहे. आणि आता बोट्या पडल्या. मंडळी इकडं भरपूर मासे पाहायला भेटणार आहे. पापलेट वगैरे असणार आहे. पापलेट कसं असणार आहे ते? 1800 रुपये किलो असणार आहे. चांदेरी पापलेट असणार आहे. पाहू शकता तुम्ही. ही बघा खवला निघलेली असणार आहे. आणि बोंबील तुम्हाला 400 रुपये किलो असणार आहे. कुठंच बोंबील तुम्हाला पाहायला नाही भेटणार. सो दिवसेंदिवस वाढ कमी करणार आहेत रेटमध्ये. आणि इकडं बांगडा असणार. बांगडा कसा आहे? बांगडा 200 रुपये किलो असणार आहे. आणि इकडं आहे तुम्हाला कोलंबी. कोलंबी कशी असणार आहे? कोलंबी 400 किलो असणार आहे. आणि इकडं तुम्हाला अजून मासा असणार आहे. पोपट मासा वगैरे असणार आहे.
हा कोणता मासा आहे ताई? हा ससा कसा असणार आहे? 300 रुपये किलो. ओके 300 रुपये किलो असणार आहे. आणि तिकडं कुपा आहे. कुपा कसा असणार आहे? कुपा 250 रुपये किलो. कुपा 250 रुपये किलो असणार आहे. आणि हा 300 रुपये पोपट मासा आहे ना? शिरकोट मासा आहे. 300 रुपये किलो असणार आहे. साईज पाहू शकता 2 किलो आरामात असणार आहे. आणि इकडं अजून तुम्हाला काठी असणार आहे. काठी कशी असणार आहे? 150 रुपये असणार आहे सगळी. आणि इकडं लाल कोलंबी आहे. लाल कोलंबी कशी असणार आहे? तुमची आहे का? 800 रुपये किलो असणार आहे लाल कोलंबी. ही बघा पाहू शकता तुम्ही. हा बघा टोल असणार आहे. टोल कसा असणार आहे? 150 रुपये किलो असणार आहे टोल. पाहू शकता साईज पण मस्त आहे टोलाची. ओके ताई थँक्यू. म्हणाले 200 रुपयाचा वाटा आहे कोलंबीचा. हा बघा. आणि हे 250चा वाटा आहे. मंडळी हलवा पाहू शकता 500 रुपये किलो असणार आहे. आणि हा बघा साईज पण मस्त मोठी आहे. आता एवढी असणार आहे. दादा ताम कशी असणार आहे? किती? ही 400 रुपये किलो. आणि मोठीवाली? मोठी 500 रुपये किलो असणार आहे. साईज पण पाहू शकता भली मोठी असणार आहे. आणि 400 आहे. बांगडा कसा आहे दादूस? 300 रुपये किलो असणार आहे. 150 रुपये किलो असणार आहे बांगडा. पाहू शकता फ्रेश आहे मस्त. दादा शिव कोणता आहे? ससा मासा असणार आहे. ससा कसा असणार आहे? 200 रुपये किलो असणार आहे ससा. आणि इकडं तुम्हाला कोलंबी आहे. कोलंबी कशी असणार आहे? कोलंबी 400 रुपये किलो असणार आहे. ही बघा. ओके दादा थँक्यू. हा वल्लय मासा आहे पाहू शकता तुम्ही. 350 किलो असणार आहे. कसली मोठी आहे बघा. 150 रुपये किलो असणार आहे. दादू साकला कसा आहे? 300 रुपये किलो. आणि सुरमई कशी असणार आहे? सुरमई 400 रुपये किलो मोठी असणार आहे. छोटीवाली तुम्हाला 300 रुपये किलो असणार आहे. हलवा कसा असणार आहे? हलवा 400 रुपये किलो असणार आहे. हे बघा मीडियम साईज हलवा असणार आहे. आणि तिकडं आहे कोलंबी. कोलंबी कशी आहे दादू? ही बघा ही निवडलेली आहे. 600 रुपये किलो असणार आहे. आणि ही 400 रुपये किलो आहे. माकुल कसा असणार आहे? 300 रुपये किलो असणार आहे. 300 रुपये किलो असणार आहे माकुल. माकुल पाहू शकता मोठा असणार आहे. आणि गोया कसा असणार आहे? गोया 500 रुपयाची पाटी असणार आहे. पाटी फुल ऑन बदले. आणि इकडं काठी असणार आहे. काठी कशी असणार आहे? काढलेली आहे पण तारली कशी असणार आहे ती? 300 रुपये पाटी असणार आहे. ओके दादू थँक्यू. मंडळी इकडं फुल ऑन मोठी मच्छी आहे. पाहू शकता तुम्ही. ताम असणार आहे. हे बघा ही मोठी लाल ताम असणार आहे. हे बघा कसली मोठी आहे बघा. ताई ताम कशी असणार आहे? ही लाल ताम ही 500 रुपये किलो असणार आहे. आणि व्हाईट ताम तीच आहे का? ती कशी असणार आहे? 350 रुपये किलो असणार आहे. आणि इकडं हलवा आहे. मोठा हलवा असणार आहे. हलवा कसा असणार आहे ताई? 500 रुपये किलो असणार आहे. आणि हलव्याची साईज पाहू शकता मोठी असणार आहे साईज. इकडं सुरमई पाहायला भेटेल. सुरमई कशी असणार आहे? 400 रुपये किलो सुरमई असणार आहे. आणि इकडं तुम्हाला हापनूस मोठा हापनूस पाहायला भेटणार आहे. हा बघा हापनूस कसा असणार आहे ताई? 250 रुपये किलो. ओके 250 रुपये किलो असणार आहे. आणि सुरमई 400 रुपये किलो असणार आहे. आणि इकडं कोलंबी आहे. कोलंबी कशी असणार आहे? कोलंबी 250 रुपये किलो असणार आहे. आणि सकला ताई कसा असणार आहे? सकला 200 असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. आणि बांगडा आहे ना? बांगडा कसा असणार आहे? हा 100 रुपये. 100 रुपये बांगडा असणार आहे. पाहू शकता फुल ऑन मोठी मच्छी आहे. ही बघा फुल ऑन मोठी मच्छी आहे. थँक्यू. हे बघा मंडळी तुम्हाला कालवा पाहायला भेटणार आहे. हे बघा समुद्र साईडची कालवा असणार आहे. ताई कालवा कशी दिली? हे बघा हा 200 रुपये वाटा असणार आहे. एवढे येणार आहे पाहू शकता तुम्ही. कालवा पण मोठा असणार आहे. कालव पण पाहू शकता तुम्ही. हा बघा मोठा कालव असणार आहे. 200 रुपयाला वाटा. तुम्ही पाहू शकता याच्यात 10 ते 15 आरामात येणार आहे कालवा. मंडळी इकडे पाहू शकता लिलाव आहे पूर्ण. हे बघा पाटी वाईज लिलाव असणार आहे. डायरेक्ट पाटी वाईज घेणार आहे.
सो लिलाव लागला आहे, पाटी वाईज लिलाव असणार आहे, म्हणजे प्रत्येक पाटीवर डायरेक्ट असणार आहे. इकडं सुरमई पाहू शकता तुम्ही 250 रुपये किलो आहे. हे बघा मीडियम साईज सुरमई असणार आहे. इकडं मोठे आहेत, मोठ्या सुरमई तुम्हाला 300 रुपये किलो असणार आहे, 300-350 किलो असणार आहे. आणि इकडं पूर्ण पाट्या लागल्यात आणि सगळे मच्छीमार तिकडे आहेत त्या साईडला. होड्या तुम्ही पाहू शकता. मंडळी सकाळचे वाजले 7 आणि क्राऊड पाहू शकता करंजा मार्केटचा. मंडळी इकडे पाहू शकता तुम्हाला पिशव्या जर घरातून आणल्या नसतील तर पिशव्या पण असणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही, पिशव्यांचं पण दुकान आहे. डायरेक्टली पिशव्या तुम्हाला भेटणार आहे. प्लॅस्टिकवाली ही वाली तुम्हाला 20 रुपयाला एक पिशवी असणार आहे, 16 असणार आहे. आणि नॉर्मलवाल्या तुम्हाला 5 ते 10 रुपयाला असणार आहे. म्हणजे जसं असणार आहे पीस तसं भेटणार आहे. पिशव्या पण तुम्हाला आणायची गरज नाही, मार्केटमध्येच पिशव्या भेटणार आहे. बघा सुरमई कशी आहे, हे बघा हे 300 रुपये किलो असणार आहे, 300-250 असं असणार आहे रेट. सकला कसं असणार आहे, सकला 200 रुपये असणार आहे. आणि इकडं तुम्हाला पोपट मासा हा कोणता आहे, नारबा आहे. नारबा कसा असणार, नारबा 200 रुपये असणार आहे. आणि इकडं तुम्हाला टोल मुंगूस टोल मासा पाहायला पाहिजे, टोल 150-200 रुपये चालणार आहे. सो रेट सेम असणार आहे. ही काय फलं आहे का काय, मग वरस आहे, वरस कसा असणार आहे, 100-150 असा रेट असणार आहे वरसचा. वरस पण पाहू शकता तुम्हाला, पाऊण किलो आरामात असणार आहे. ओके काका, थँक्यू. बघा मंडळी इकडे तुम्हाला चिंबोरी पण पाहायला भेटणार आहे, चिंबोरी पण आहेत मार्केटला. आणि हे बघा कुर्ली उचलली ताईने, कुर्ली पाहू शकता. ते कसा वाटा असणार आहे, ही 700 रुपये, हा 700ला वाटा असणार आहे. पाहू शकता तुम्ही 10 ते 15 असणार आहे चिंबोरी. हे बघा मंडळी, हे बघा चिंबोरी आहेत, 5 ते 6 चिंबोरी आहेत, 1600 रुपयाला असणार आहे. आणि चिंबोऱ्यांची साईज पाहू शकता, मोठा चिंबोरा असणार आहे. आणि हा बघा कुर्ली आहे का कुर्ला आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा बघा मस्त असा कुर्ला आहे. हा बघा पेंगडा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे, मोठा असणार आहे. 1500 ते 1600 रुपयाला 6 असणार आहे चिंबोरी. हे बघा, हे बघा मंडळी मोठी ताम असणार आहे, 4 किलो आरामात असणार आहे. आता ती कटिंग केली जाणार आहे ताम. हे बघा पहिली खवलं ताई काढते, तांबीची पूर्ण खवलं काढली जाणार आहे. आणि आता काटा तोडला जाणार आहे, वरचा काटा जो असणार आहे तो तोडला जाणार आहे. हा बघा दुसरा काटा पण कटिंग केला आहे. आणि इकडं मोठा असा हापनूस कटिंग करतात या ताई. हा बघा तुकडी पण पाहू शकता, हापनूसाची मोठी तुकडी असणार आहे. हे बघा कसली मोठी तुकडी पडली बघा, हा 3 ते 4 किलो आरामात असणार आहे. हे बघा तुकडी बघा कसली पडली, एक तुकडी पाहू शकता मोठी असणार आहे. आणि आता ताम कटिंग होणार आहे. मंडळी मोठा वाटा असणार आहे, 1500चा वाटा. हा बघा याच्यात 2 चिंबोरी सर्वात मोठी असणार आहे. आणि टोटल तुम्हाला 7 ते 8 चिंबोरी असणार आहे. एक मी चिंबोरा उचलून दाखवते, साईज बघा, चिंबोरीची साईज बघा कसली आहे. बांधला आहे, डबल गाठ मारली. आणि चिंबोरा साईज पाहू शकता तुम्ही. ही बघा काय चिंबोराची साईज आहे, फेंगडाच बघू शकतो. आरामात किंवा अर्धा पाऊण किलो आरामात होणार आहे चिंबोरा. हा बघा कसला चिंबोरा आहे. आणि हा कुर्ला असणार आहे. हा कुर्ला साईज आहे, कुर्ली आहे का, ही वाली तुम्हाला कुर्ली पाहायला भेटणार आहे. हे बघा ही कुर्ली असणार आहे. कुर्ली बघा कसली वाटते बघा. हे बघा कुर्ली आहे मस्त अशी. 1500ला पूर्ण वाटा असणार आहे. 2 मोठे असणार आहेत, बाकी नॉर्मल तुम्हाला 5 ते 6 चिंबोरी, म्हणजे टोटल 8 ते 9 चिंबोरी असणार आहे 1500ला. हे बघा मंडळी ताम तोडली जात आहे, आई तोडतात ताम. हे बघा कटिंग केलेली आहे ताम, मोठी ताम असणार आहे. हे बघा कटिंग करून सेपरेट केलेले आहे. आता पूर्ण त्याची ओट्या पाडल्या जाणार आहेत तांबीच्या. या बघा तांबीच्या मस्त अशा खंडक्या पाडल्या, आईने खंडक्या पाडलेल्या आहेत. पाकड बघा कसला मोठा आहे,
जाम मोठा आहे पाकट. हा बघ बघा कसला मोठा पाकट. ताई किती किलोचा असेल हा पाकट? हा ताई किती किलोचा आहे पाकट हा? व पाकड बघा कसलं आहे. 70-80 50 किलो अराउंड असणार आहे. आणि पाकड पाहू शकता कसला मोठा आहे बघा. आणि इकडं मच्छी सगळी चाललेली आहे लॉट. तो बघा इकडं साखला मासा बघा कसलं मोठा आहे. साखला मासा डायरेक्ट शिफ्टिंग आहे. इकडं वरस वगैरे आहे, फलाई वगैरे आहे आणि टोल पण आहे. इकडं बांगडा वगैरे. हे बघा टोल बघा कसले काढलं. कुप्पा वगैरे आहे. कुप्पा पण पाहू शकता. कुप्पा बांगडा मेन आहे. हा बघा ताड मासा पण मोठे. ताड मासा बघा कसला मोठा आहे बघा. कसला मोठा ताड मासा आहे. हा बघा पाकट पण उचला जात आहे. पाहू शकता दोघं लागतात. ताड मासा उचलला आहे. हो बघा कसला मोठा आहे बघा. हो बघा मस्त असा चाललाय. हो बघा पाकट आहे. 2 जण उचलतात. कसला वजन आहे बघा. टाकलाय टाकते. हे बघा चालवलं आहेत दोन्ही मासं. हे बघा सगळं चाललं मासं. इकडून शिफ्ट होणार आहेत. कया चालेल? पनवेलला चालेल. पनवेल फिश मार्केट, पनवेल कोलीवाडा, टपाल नाकावाला. ओके. हे बघा मासं पाहू शकता मोठं मोठं आहे. तिकडं कुप्पा मोठा आहे. सुरमई वगैरे आहे. ते बघा पाहू शकता तुम्ही. काढलं सगळ्यांचं काढलं. टेन्शन नको घेऊ. आणि हे बघा फुल ऑन मच्छी आहे. सगळी लोड होणार आहे. इकडं टोल पण पाहू शकता कसलं मोठं टोल आहे. हे बघा मंडळी ह्या टेम्पोत लोड होणार आहे सगळी मच्छी. योगेश्वरी टेम्पो असणार आहे. आता सगळी मच्छी लोड होणार आहे. एक एक रॅकेट उचलला जाणार आहे आणि शिफ्ट होणार आहे. थेट जाणार आहे पनवेल मार्केटला. पनवेल कोलीवाडा मार्केट असणार आहे. तिकडे शिफ्ट होणार आहे. चप्पल मासा कारलं दादूसनी. हे बघा चप्पल मासा काय. हे बघा ताड मासा आता शिफ्टिंग होणार आहे. टेम्पोमध्ये टाकला जाणार आहे. बघा कसला मोठा आहे बघा. 40 ते 50 किलो आरामात असणार. हे बघा आता पाकट जाणार आहे. हा बघा पाकट शिफ्टिंग होणार आहे. हा बघा जाम मोठा आहे. त्याच्यामुळे उचलायला वजन पण तेवढाच आहे. पाहू शकता. हा बघा उचललाय टाकलाय. उचलला दादूसनी ठेवलेला आहे. बघा उभाच ठेवलाय डायरेक्ट. हे बघा मोठा आहे डायरेक्ट. किती किलो आहे? 40 किलो आहे. 40 किलोची आहे. तर मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर. बाय बाय. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये.